शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी हे काय झालं? भीमा उठ. स्वामी तुम्ही मला का वाचवलं? नागाने दंश केला तरी मला काहीच झालं नाही. असं का स्वामी? हा दंश तुझा जीव घेण्याकरता नव्हता. ही आमची रचना होती. तुझ्या मनातली नकारात्मकता दूर करण्याकरता. जी विषारी सावली तुला छळत होती ती सावली आम्ही तुझ्यापासून दूर केली आहे. अरे शहाणा आहेस ना, असा गाढवासारखा विचार का करतोयस? भोग हे भोगूनच संपवावे लागतात आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे भोग भोगून संपवत नाही तोपर्यंत ते तुमची पाठ सोडत नाही. अरे तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे परमेश्वरानं दिलेलं वरदान आहे. अशा क्षुल्लक गोष्टी करता ते संपवण्याचा विचार तरी कसा करू शकता? आलेल्या परिस्थितीला सामोरे जा. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देण्याकरता आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी तुम्ही योग्य वेळी आला. तुम्ही माझा संसार वाचवला स्वामी. अहो का असं टोकाचं पाऊल उचललं? का स्वतःला संपवायला निघाला होतात? जालिंदरने तुला मारण्याचा प्रयत्न केला. तो तुझ्याशी सूड भावनेने वागतोय, अन्याय करतोय आणि तू तो अन्याय निमूटपणे सहन करतोयस. लक्षात ठेव, अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. परिस्थितीला धीटपणानं सामोरा जा. आणि येणाऱ्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार हो. स्वामी मला माफ करा. मी या स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहे स्वामी. आज तू सकारात्मकता दाखवलीस. आम्ही तुला जगण्याचं अजून एक कारण देणार आहोत, पण ते तुला योग्य वेळ आली की कळेल. शिव शंकर शंभो. अहो यांना अजूनही शुद्ध आले नाहीये. काय करायचं काहीच कळत नाहीये. तू थांब, मी वैद्यभुवांना बोलून आणतो. हे काय? ही तस्वीर मावशीनेच ठेवली होती का तिथं? अहो मी ही संदूक उघडली आणि मला इथे ही तलवार आणि ही तस्वीर सापडली. खूप झालं मळप. आता सगळं स्वच्छ होणार. शिव शंकर शंभो. सरस्वती, हा चेहरा तर मावशींचाच आहे.
अहो, ही अशीच तसबीर मला ज्या खोलीत डांबलं होतं त्यात होती. ही तसबीर यांच्याकडे कशी? यांचा आणि त्या घराचा काही संबंध आहे का? अहो, या हालचाल करताय. मारू नका. नाही, काय झालं मावशी? मारू नका. अहो मावशी, शांत व्हा. मारू नका. काय काय झालं मावशी? अहो, कोण मारतंय? अहो, इथे इथे कोणीच नाहीये. शांत व्हा तुम्ही. या चित्रात तर मी आहे. म्हणजे एक विचारलं तर सांगाल का? गंगाधर रावांच्या कुटुंबाशी तुमचा काही संबंध आहे का? काही नातं आहे का? अहो, सांगा ना. नाही! मारू नका! मारू नका! शिव शंकर शंभो. आली का धक्क्यातून बाहेर? हो स्वामी. ही गंगाधरच्याच कुटुंबाचा भाग आहे. ही गंगाधरची वहिनी आहे. शिव शंकर शंभो. हे घे. ओळखलीस काय तलवार? ही तर माझ्या मुलाची तलवार आहे. लहानपणी याच तलवारीने तो सराव करायचा. जालिंदर आणि माझा भीमा याच तलवारीने खेळायचे. म्हणजे म्हणजे मी तुमचा मुलगा आहे? तुम्ही माझ्या आई आहात? तू माझा भीमा आहे. माझा भीमा. गंगाधर आणि त्याचं कुटुंब उपभोगत असलेलं पद आणि ती संपत्ती याचा खरा वारसदार भीमा आहे. हे सगळं भीमा तुझ्या वडिलांचं होतं. गंगाधरने तुझ्या वडिलांकडून सगळं हिसकावून घेतलं आणि त्यांना मारून टाकलं. आणि हे सगळं अनुभूतीच्या डोळ्यांसमोर घडलं. आणि त्या दिवसापासून हिच्या डोक्यावर परिणाम झाला. स्वामी,
एक विचारू का? मग यांना का जिवंत ठेवलं असेल त्यांनी? या मागे काही कारण होतं का? गंगाधरने यालाही मारला असता, पण दर महिन्याला काही कागदपत्रांवरचा अंगठा त्याला लागणार होता. म्हणून दरमहा जबरदस्तीने भीमाचा अंगठा काही कागदपत्रांवर घेतला जातो. यावर लावा अंगठा. काय लिहिलंय यात? या महिन्याचा मेहनताना मिळाला असं लिहिलंय. म्हणजे ते कर्ज, तो कागद, ते सगळं खोटं होतं. म्हणजे त्यांनी माझ्या आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. शिव शंकर शंभा. यशस्वी होऊनच या. विजय तुमचाच होणार आहे, खात्री आहे आम्हाला. चिरंजीव, तुम्हालाच जिंकायचंय, नव्हे तुम्हीच जिंकणार. सरदारकीचा मान हा आपल्याच घरात यायला पाहिजे. हो, तुमच्या पराक्रमाला यश लाभो. आई साहेब, काळजी करू नका, विजय आमचाच होणार. भीमा जायबंदी झालाय. आता दुसरा कोणीही आमच्या समोर प्रतिस्पर्धक नाहीये.